ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागील भागात आपण रंध्यांच्या वेगवेगळ्या पार्ट्सची माहिती घेतली आणि रंध्यांचा वापर कसा करावा ते बघितलं. आजच्या या भागात आपण रंध्यांच्या विविध प्रकारांविषयी माहिती घेणार आणि लाकडावरील वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या रंध्यांची निर्मिती ही जी केली गेली आहे त्या काही ठराविक कामांसाठी जे ठराविक रंधे वापरले जातात त्या सर्वांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊ. आपण जॅक प्लेन पासून सुरुवात करूयात. सर्वप्रथम आहे जॅक प्लेन. यालाच मोठा रंधा असे म्हणतात. लाकडाच्या कामामध्ये याचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. साधारणतः 350 मिलीमीटर याची लांबी असते आणि आपल्या दोन्ही हातांचा वापर करून हा रंधा वापरला जातो. पुढचा जो आहे तो आहे ट्राय प्लेन. ट्राइंग प्लेन यालाच जॉइंटर प्लेन असे पण म्हणतात. हा थोडा आकाराने मोठा असतो. याची लांबी 600 ते 700 मिलीमीटर एवढी असते. लाकडाच्या मोठमोठ्या फळ्या जॉईंट करून समतल रेषेत दिसाव्या यासाठी या ट्राय प्लेनचा वापर करतात. त्यानंतर पुढचा रंधा आहे स्मूथिंग प्लेन. स्मूथिंग प्लेन हा जरी आता जॅक प्लेन सारखा दिसत असला तरी हा प्लेन जॅक प्लेन पेक्षा आकाराने फारच लहान असतो. याची लांबी 240 मिलीमीटरच्या आसपास असते. मी मुद्दाम असा व्हिडिओ तयार केलाय की तुम्हाला त्याचा एक स्क्रीनशॉट काढता येईल, म्हणजे एकाच पेजवर सगळ्या रंध्यांची तुम्हाला माहिती होईल. कंपॅरिझनला चांगलं जाईल तुम्हाला. तर शेवटी याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, एक व्हिडिओ आपलं जेव्हा संपेल तेव्हा. त्यानंतर पुढचं आहे रिबेट प्लेन. रिबेट प्लेन हा रंधा लाकडाच्या पृष्ठभागावर एका बाजूला सरळ रेषेत खाच मारण्यासाठी केला जातो. त्या रिबेट प्लेनचा तुम्ही आकार बघू शकता, थोडासा बारीक आहे. त्यानंतर पुढचा जो रंधा आहे त्याचं नाव आहे कंपास प्लेन. कंपास प्लेन याचा आकारच या रंध्याच्या कामाची प्रचिती देतो, कारण हा जो रंधा आहे याचा लाकडावर वक्राकार काम करण्यासाठी उपयोग केला जातो. काही जे कंपास प्लेन्स आहेत त्याच्यामध्ये जो रंध्याचा वक्राकारपण आहे तो ॲडजस्टेबल सुद्धा असतो, म्हणजे आपण त्याची ॲडजस्टमेंट करून कमी जास्त त्याची गोलाई करू शकतो रंध्याची. त्यानंतर पुढचा जो प्लेन येतो त्याचं नाव आहे प्लव प्लेन. हा जो रंधा आहे याचा उपयोग आपण लाकडाच्या फळ्यांवर एक पॅरलल ग्रूव्ह मारण्यासाठी करतो, म्हणजे जी आपली कडा असते लाकडाची तिला टच करून आपण त्याच्या पॅरलल एक मध्ये ग्रूव्ह मारू शकतो या रंध्याची मदत करून. याच्या पुढचे जे रंधे आहेत ते काही असे ठराविक विशेष कामांसाठी वापरले जातात. त्यानंतर पुढचा नंबर येतो तो स्पोक शेव प्लेनचा. नावाप्रमाणेच जसे शेविंगसाठी इन्स्ट्रुमेंट असते तसे हा रंधा दोन्ही हातांचा वापर करून लाकडावर आपल्याला ठराविक जागी जिथे प्लेन करायचे तिथे वापरला जातो, किंवा असे कर्व प्लेनिंग वगैरेसाठी याचा वापर केला जातो. आपले मोठे रंधे जे ते स्ट्रेट प्लेनिंगला आपण वापरतो. त्यानंतर शेवटचा जो प्लेन आहे त्याचं नाव आहे ब्लॉक प्लेन. हा जो ब्लॉक प्लेन आहे हा आकाराने फारच लहान असतो आणि विशेष म्हणजे हा रंधा फक्त एका हाताने वापरला जातो. हा रंधा लाकडाच्या कडेला चॅम्फरिंगसाठी आपण वापरतो, किंवा प्लायवूडचे जे लॅमिनेट्स असतात ते समतल करण्यासाठी, म्हणजे लॅमिनेटच्या ज्या कडा आहेत त्या समतल करण्यासाठी आपण वापरतो. फायनल टच देण्यासाठी या रंध्याचा उपयोग होतो. ह्या सर्व रंध्यांमध्ये जो जॅक प्लेन आहे हा सर्वात जास्त प्रमाणात वापरला जातो मोठमोठ्या आपल्या लाकडाच्या कामांमध्ये, आणि ब्लॉक प्लेन हा प्लाय वगैरेच्या कामांमध्ये त्याचा जास्त वापर होतो कडेचे काम करताना. तर आशा करतो की तुम्हाला सगळे हे रंध्यांचे प्रकार समजले असतील. एक काय करता जाता एक पूर्ण याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला कंपॅरिझनलाही चांगलं राहील. ते मुलांना नावं लक्षात राहत नाही रंध्यांची. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे फार फार आभार. पुढेही असेच व्हिडिओ येतील.